अभय धुमाळ बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थांच्या विरोधात सर्व सामर्थ्यानिशी लढण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून व्यक्त. समाजातल्या सर्व घटकांसह राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. पालघर जिल्ह्यात बोईसर इथं केमिकल कंपनीत स्फोट होऊन 3 कामगारांचा मृत्यू, 12 जखमी. आणि 17 वर्षाखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नायजेरियाला पराभूत करत कोलंबिया अंतिम फेरीत दाखल. अंमली पदार्थाच्या विरोधात सर्व सामर्थ्यानिशी लढण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली आहे. ते आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं अंमली पदार्थांचा चोरटा व्यापार आणि राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर विभागीय बैठकीला संबोधित करत होते. देशात सध्या अंमली पदार्थाच्या विरोधातली लढाई महत्त्वाच्या टप्प्यावर आहे असं त्यांनी सांगितलं. अंमली पदार्थांची कीड नव्या पिढीला पोखरत आहे. अंमली पदार्थांच्या व्यापारातून येणारा पैसा दहशतवादाचं पोषण करत आहे. ते रोखण्यासाठी आणि यापासून नव्या पिढीला वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणांना एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतील असं ते म्हणाले. समाजातल्या सर्व घटकांसह राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. तसंच सरकारनं घेतलेल्या कल्याणकारी निर्णयांची माहिती दिली. सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी लवकरच त्याचा शुभारंभ आपण करतोय. पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा इकॉनॉमिकल कॉरिडॉर विकसित आपण करतोय. मुंबईतल्या MMRDAच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी 60,000 कोटी रुपयांचं कर्ज उभारण्यास आपण त्याला परवानगी दिलेली आहे. मुंबईमध्ये 337 किलोमीटरचं मेट्रोचं जाळं उभं होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल. राज्यामध्ये 15,000 विद्यार्थ्यांना रोजगार संधी देण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत त्यामुळे देखील आपण केला आहे. महाराष्ट्रात 9 लॉजिस्टिक पार्क देखील उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यशस्वी खेळाडूंना बक्षिसांच्या रकमेमध्ये 5 पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यातले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्याचं नाव लौकिक करतील. काँग्रेसचे नेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला. यानिमित्त दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी खरगे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून केलेल्या पहिल्याच भाषणात खरगे यांनी पक्षातली 50% पदं 50 वर्षाखालच्या व्यक्तींना दिली जातील अशी घोषणा केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत आत्मनिर्भर व्यवस्थेच्या मार्गावर आगेकूच करत आहे. त्यामुळे कोविड महामारीचे नकारात्मक परिणाम कमी झाले असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून AIIB अर्थात आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या 7व्या वार्षिक बैठकीला संबोधित करत होत्या. संकटात सापडलेल्या जगात पायाभूत सुविधांचं वित्तपोषण या विषयावर बोलताना त्यांनी सांगितलं की बाह्य धोके असूनही भारताची नेटकी धोरणं, व्यवस्थेतल्या सुधारणा, संपत्ती आणि देणी यांचा मजबूत ताळेबंद यामुळे आर्थिक विकासाची गती चांगली राहिली असं त्यांनी सांगितलं. NMS अर्थात राष्ट्रीय साधनं आणि गुणवत्ता योजनेसाठी उत्सुक असलेल्यांना या महिनाअखेरपर्यंत अर्ज दाखल करता येईल असं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जाहीर केलं आहे. ज्यांच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 3.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही असे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्तीकरिता निवड चाचणी देण्याकरिता इयत्ता 7वीच्या परीक्षेत किमान 55% गुण असणं आवश्यक आहे. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना यात 5% शिथिलता दिली जाते. या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं असून हे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी सांगितलं. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग महाराष्ट्र, अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा, नागरी सेवा, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यासह अभियांत्रिकी, कृषी, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा
आदी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठानं अलीकडेच घोषित केलेले नवे अभ्यासक्रम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तसंच न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधल्या टेक्नॉलॉजी डोमेनमधल्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. येत्या 1 नोव्हेंबरला मुंबईत आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत या अभ्यासक्रमांचा प्रारंभ केला जाईल, असं राज्य सरकारच्या निवेदनात म्हटलं आहे. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आणि भाऊबीज आज साजरी होत आहे. विक्रम संवतचा पाडवा हा पहिला दिवस 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. बहीण भावाच्या नात्याचा स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सणही आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी महिलांप्रती आदर आणि संरक्षण सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं आहे. आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी यांनी सत्कर्मातून आत्मज्ञान मिळवता येतं हे जगाला शिकवलं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जैन मुनी श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आपल्या संदेशात म्हटलं आहे. स्थानिकांसाठी वोकल फॉर लोकल होण्याचा संकल्प ही आचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजींच्या आदर्शांना आणि शिकवणुकींना खरी श्रद्धांजली आहे. त्यांच्या सन्मानार्थ आज जे टपाल तिकीट आणि नाणे जारी करण्यात आलं आहे ते जनतेला आध्यात्मिक चेतनेशी जोडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असंही मोदी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पालघर जिल्ह्यात बोईसरमधल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या केमिकल कंपनीत आज संध्याकाळी स्फोट झाला. त्यात 3 कामगारांचा मृत्यू झाला असून 12 कामगार जखमी झाल्याची माहिती बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी दिली. या केमिकल कंपनीत कपडे डाईंग करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गामा केमिकलची बॅच सुरू असताना रिॲक्टरमध्ये तापमान वाढून हा स्फोट झाला. जखमींवर बोईसर इथल्या शिंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कंपनीत ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी कंपनीत 18 कामगार काम करत होते. 17 वर्षाखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज नायजेरिया आणि कोलंबिया यांच्यात झालेल्या सामन्यात कोलंबियानं नायजेरियाला पेनल्टी शूटआउटमध्ये 6-5 असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गोव्यातल्या नेहरू क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये गोलशून्य बरोबरी कायम राहिली. त्यानंतर दिलेल्या अतिरिक्त वेळेतही कोणत्याच संघाला गोल करता आला नाही. अखेर सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आऊटद्वारा लावला गेला. यात कोलंबियानं नायजेरियाला 6-5 असं पराभूत केलं. येत्या रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. मलेशियात सुरू असलेल्या सुलतान जोहोर चषक युवा हॉकी स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला सामना 5-5 असा बरोबरीत सुटला. दोन्ही संघांचं समान वर्चस्व दिसलेल्या सामन्यात भारताच्या वतीनं धामी बॉबी सिंग, शारदानंद तिवार, हुंदाल सिंग, अमनदीप यांनी गोल केले. या सामन्यानंतर गुणतालिकेत भारत 4 सामन्यांमध्ये 2 विजय, 1 पराभव आणि 1 बरोबरीसह 7 गुण मिळवत दुसऱ्या स्थानावर, तर ऑस्ट्रेलिया 4 सामन्यांमध्ये 3 विजय आणि 1 बरोबरीसह 10 गुण मिळवून पहिल्या स्थानावर आहे. स्पर्धेतला भारताचा यापुढचा सामना येत्या 28 ऑक्टोबरला ब्रिटनसोबत होणार आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या गटात इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडनं इंग्लंडवर 5 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधार अँड्र्यू याच्या 62 धावांच्या जोरावर आयर्लंडनं 19 षटकं आणि 2 चेंडूत सर्वबाद 157 धावा केल्या. विजयासाठी 158 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. पावसानं व्यत्यय आणल्यामुळे खेळ थांबवावा लागला. तेव्हा इंग्लंडच्या 14 षटकं आणि 3 चेंडूत 5 गडी बाद 105 धावा झाल्या होत्या. पावसामुळं खेळ पुन्हा सुरू होऊ न शकल्यानं डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडला विजयी घोषित केलं गेलं.
पहिल्या गटातच आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातला सामनाही पावसामुळं एकही चेंडू न टाकता रद्द केला गेला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण विभागून दिला गेला. CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं कर निर्धारण वर्ष 2022-23चं आयकर विवरणपत्र सादर करण्यासाठीची मुदत 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. ही मुदतवाढ चालू महिन्याच्या 31 तारखेपर्यंत आयकर विवरणपत्र सादर करणं क्रमप्राप्त असलेल्या श्रेणीतल्या करदात्यांसाठीच असल्याचं CBDTनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. निवृत्तीवेतनाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबाबतच्या विशेष मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात निवृत्तीवेतन विभागाला समाधानकारक यश मिळालं आहे. निवृत्तीवेतन विभागानं या मोहिमेच्या सुरुवातीच्या 20 दिवसात निवृत्तीवेतनासंबंधीच्या 3150 तक्रारींचं निवारण केलं आहे. उर्वरित सर्व तक्रारींचं निवारण करण्याच्या उद्देशानं निवृत्तीवेतन विभाग संबंधित मंत्रालयाशी बैठक घेणार आहे. CBIनं दाखल केलेल्या खंडणी प्रकरणी जामीन मिळवण्यासाठी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणी CBIच्या विशेष न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज 21 ऑक्टोबरला फेटाळला होता. उच्च न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे. नाशिक इथले हुतात्मा सैनिक संतोष गायकवाड यांच्या पार्थिव देहावर आज नाशिक तालुक्यात लहवीत या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गायकवाड यांचं सिक्कीम इथल्या कर्तव्यावर असताना परवा दिवाळीच्या दिवशी निधन झालं. ते 10 महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते. पुण्यातल्या शिवाजीनगरचे माजी आमदार विनायक निमण यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 60 वर्षांचे होते. पुण्यातल्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निमण हे 1999मध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतरही आणि 2 वेळा ते शिवाजीनगरातून आमदार म्हणून निवडून आले. गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष उद्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करणार आहे. 1 नोव्हेंबरला सर्व विधानसभा मतदारसंघांमधल्या कार्यकर्त्यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. उद्यापासून 3 दिवसांच्या कालावधीत वेगवेगळी पथकं विभागनिहाय विधानसभा क्षेत्रांना भेटी देतील आणि कार्यकर्त्यांची मते जाणून यादी तयार करतील. संभाव्य उमेदवारांची अंतिम निवड करण्यासाठी ही यादी पक्षाच्या उच्च अधिकाऱ्यांना दिली जाईल. सध्या सुरू असलेल्या विशेष स्वच्छता मोहीम 2.0 न लक्षणीय प्रगती साधली असल्यानं सरकारनं म्हटलं आहे. 2 ऑक्टोबरला सुरू झालेल्या विशेष मोहिमेत स्वच्छता तसंच सरकारी कार्यालयांमधली प्रलंबितता कमी करण्यावर भर देण्यात आला. मोहिमेच्या 3ऱ्या आठवड्यापर्यंत मिळालेल्या प्रगतीबद्दल आकाशवाणीशी बोलताना केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. भंगाराच्या विल्हेवाट लावण्यातून 254 कोटी रुपयांहून अधिक कमाई झाली असून 37 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त डंप आणि जंक वस्तूंनी व्यापलेली जागा मोकळी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत 3 लाखांहून अधिक सार्वजनिक तक्रारींचं निवारण करण्यात आलं असून 588 नियम सुलभ करण्यात आलेत असंही जितेंद्र सिंग यांनी सांगितलं. जालना ते छपरा साप्ताहिक रेल्वे गाडीला आजपासून प्रारंभ होत आहे. जालना रेल्वे स्थानकावर रात्री 9:30 वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. दर बुधवारी ही गाडी जालना रेल्वे स्थानकावरून रात्री 11:30 वाजता सुटेल. ती शुक्रवारी पहाटे 5:30 वाजता छपरा इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी छपरा रेल्वे स्थानकावरून दर शुक्रवारी रात्री 10:15 वाजता सुटेल असं दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. या गाडीमुळं मराठवाड्यातल्या जनतेला उत्तर भारतातील महत्त्वाच्या प्रयागराज, वाराणसी, गाझीपूर आणि छपरा या शहरांना थेट जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थाच्या विरोधात सर्व सामर्थ्यानिशी लढण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून व्यक्त. समाजातल्या सर्व घटकांसह राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. पालघर जिल्ह्यात बोईसर इथं केमिकल कंपनीत स्फोट होऊन 3 कामगारांचा मृत्यू, 12 जखमी. आणि 17 वर्षाखालच्या महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम
उपांत्य फेरीत नायजेरियाला पराभूत करत कोलंबिया अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.